तर सर्वप्रथम सगळ्यांना मानाचा आणि कडक जय भीम जय शिवराय करूया आजच्या ब्लॉगला सुरुवात. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे की असं काही कॉमेडीचा वगैरे व्हिडिओ नाही आहे. मला एवढंच बोलायचं आहे की जे कोणी हसत नसन मजेत नसन आपल्या दुःखाला घेऊन बसतात काही काही जण, की मला एवढं दुःख आहे तेवढं दुःख आहे. तर प्रत्येकाच्या जीवनात खूप दुःख असतं. पण जरा आपल्या आजूबाजूला जर बघितलं ना तर आपल्यापेक्षा जास्त दुःखी बाकीचे असतात. त्यांचं जर दुःख आपण जर बघितलं ना तर आपल्याला आपलं दुःख त्याच्या पुढे एकदम शून्य एवढंसं वाटतं. तर आपल्याला जर कधी वाटलं ना की आपल्यालाच एवढं दुःख का, बाकीचे किती आनंदात आहे, तर त्या आनंदाचे सोडून तुम्ही जे दुःखीत ना त्यांना बघा. मग तुम्हाला समजेल की आपलं दुःख किती शून्य आहे. तर असाच एक व्हिडिओ मी बातमी बघितली. तर त्या बातम्यामध्ये अवघी 15 दिवसाचं ते बाळ होतं आणि त्याला म्हणजे एवढे निर्दयी कसे लोक असतात मला तेच समजत नाही. माणूस म्हणजे मी पुरुषाचं नाही सांगत, पुरुष तर नाही सांगू शकत, तो निर्दयी असतोच नाही असं समजते. पण जी स्त्री असती, जोपर्यंत तिला मूलबाळ होत नाही तोपर्यंत नाही, पण एकदा की तिला मूलबाळ झालं की त्या बाईला आपोआप मायेचा पाझर फुटतो असं मी ऐकलेलं आहे, मी अनुभवलेलं पण आहे. तर खुशाल म्हणजे आपल्या पापाची शिक्षा त्या बाळाला देतात एवढ्याशा 15 दिवसाचं ते बाळ होतं आणि त्याला एवढं म्हणजे दगडाच्या जे असं वाळवंटासारखं गरम ठिकाण जे असतं तिथं त्या बाळाला त्याच्या तोंडाला फेविक्विक चिपकून दगडाच्या ढिगाऱ्याखाली ठेवलं का की ते तसंच तरफडून मारावं. आणि म्हणजे त्या बाळाला पण जगायचं होतं असं म्हणतात ना. अं, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, म्हणून त्या बाळाने पण हिंमत नाही सोडली आणि ते जगलं. पण कसे निर्दयी लोक असतात, आपल्या पापाची शिक्षा त्या बाळाला देतात. तर ती जी बाई होती ती 21-22 वर्षाची असेल आणि जो माणूस होता तिच्यासोबत, आता त्या बाळाचा त्याला बाप म्हणावा की आजोबा म्हणावं, त्यांना काही आता त्यांना त्याला गोष्टीच्या लाजा नाही वाटल्या, पण त्याची शिक्षा त्या बाळाला भोगावी लागली. पण एवढं निर्दयी, माझ्या बाळाला एवढंसं जरी काही खर्चटलं तरी माझा जीव असं होतो की मी काय करू आणि काय नाही, की माझ्या चुकीमुळे त्याला लागले की काय. पण पण काही काही लोक एवढं निर्दयी असतात ना, एवढं म्हणजे काहीच त्यांना लाज वाटत नाही की आपण काय कृत्य करतोय काय नाही. झालं असं त्यांना ते म्हणजे त्यांच्या पापातून त्यांच्या काही चुकीमुळं ते बाळ राहिलं आणि नंतर त्यांनी खूप त्याला म्हणजे अबॉर्शन करण्याचा वगैरे प्रयत्न केला, काढून टाकण्याचा प्रयत्न केला. पण काही गोष्टींमुळे ते शक्य नाही झालं. त्यानंतर त्यांना ते बाळ झाल्याच्या नंतर त्या काही दिवस 9 महिने ते साईडला जाऊन राहिले. तर त्यांना ते बाळ नको होतं, त्यांना विकून टाकायचं होतं ते दुसऱ्यांना. पण कागदपत्रे एवढे स्ट्रिक्ट झालेले आहेत ना, त्यामुळे त्यांना ते विकता नाही आलं. आणि मग आता हे पाप त्यांना म्हणजे त्यांना ते त्या दोघांनी पाप केलं होतं त्या बाळाची, त्याच्यामध्ये काहीच चुकी नव्हती. त्या बाळाला काय माहिती आपले आई बाप कसे आहेत, आपल्याला आई कोणती भेटली आहे काय, त्या बाळाला काहीच नव्हतं माहिती. पण जे लोक आहेत ते खूप नालायक वृत्तीचे झालेले, कोणाला नातेगोते काहीच समजत नाहीये. तर हे म्हणजे एवढी विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना, की त्या बाळाला मग त्यांनी डायरेक्टली मारून टाकण्याचा प्रयत्न केला, तसं नाही तर ते असं तरफडून मरेल अशा जागेवर त्यांनी त्या बाळाला ठेवलं होतं की ज्या जागेवर कोणाची नजर सुद्धा जाणार नाही. पण त्या बाळाला जगायचं होतं म्हणून ते जगलं. तिथून एक माणूस चालला होता, त्याला काहीतरी जाणवलं तिथं, पण त्याने विचार पण नव्हता केला का त्या दगडाच्या ढिगाऱ्याखाली एखादं बाळ असू शकतं. त्याला वाटलं असेल कुत्र्याचं पिल्लू वगैरे काहीतरी असेल, पण ते एक 15 दिवसाचं बाळ होतं. मग त्याला तिथून काढण्यात आलं, नंतर व्हेंटिलेटरवर ठेवलं, ऑक्सिजनवर आहे ते अजून पण, पण आहे सुखरूप आहे आता. आणि मला तरी वाटतं त्या दोघांना चांगली शिक्षा झाली पाहिजे. पण त्यांच्या पापामुळे ते बाळ मला नाही वाटत त्यांच्याकडे पुन्हा देतील म्हणून. पण आयुष्यभर ते अनाथ म्हणूनच जगणार ना, त्याची तर काही चुकी नव्हती त्या बाळाची त्याच्यामध्ये. तर मग आता विचार करा, त्या बाळाला तर काही माहिती नाही हे दुःख वगैरे काय असतं, पण त्याला ते सोचायचं आयुष्यभर. तर मग बस मला एवढंच बोलायचं होतं. तर मला अक्षरशः तो व्हिडिओ बघून एवढं रडायला आलं, मी सांगू सुद्धा शकत नाही. तर याच्यामधून मला एवढंच बोलायचं होतं की खूप दुःख आहेत आजूबाजूला, तर आपण आपलं दुःख धरून बसण्यापेक्षा असं समजूयात का ह्या दुःखातून बाहेर कसं पडायचं.
हे दुःख कायमचं आपल्यासोबत नाही राहणार आहे. आपण जर त्याच्यातून बाहेर निघलो तर निघू शकतो. आणि काय दुःख सुख हे चालूच असतं, हे प्रत्येकाला चालू असतं. पण असं नाही समजायचं की मलाच खूप दुःख आहे, आता मी कसं करू, काय करू. सो आता बसायच्या पुढं तर मला पण काही बोलायला नाही सुचत आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन जर असेल तर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सो तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या सगळ्यांनी. खुश राहा, आनंदात राहा.